तर मंडळी घाई गडबडीने का होईना बनवायला घेतलेल्या आहेत। तर इथं 2 वाट्या साखर, 2 वाट्या दूध, अर्धी वाटी जाड रवा, अर्धी वाटी तूप मिक्स करून घेतलं आणि रेस्ट करायला ठेवलं 2 तास। नंतर त्यामध्ये 8 वाट्या मैदा, वजनी म्हटलं तर 1.5 किलो मैदा आहे, मस्त मळून घेतला। जास्त जोराजोरात मळायचं नाही, हलका हाताने मळून घेतला, रेस्ट करायला ठेवला अर्धा तास। नंतर इथे ना अशा लाट्या तयार करून ना चपातीसारख्या लाटून घ्यायच्या। एक चपाती पहिली ना मोठी लाटायची, 3 चपात्या छोट्या छोट्या लाटायच्या आणि मोठ्या चपातीवरती त्या 3 चपात्या ठेवून आहे ना अशी कव्हर करून घ्यायची, व्हिडिओमध्ये दाखवलं तसं। आणि चपाती परत लाटून घ्यायची, चौकोनी शेपमध्ये कट करून घ्यायचं। परत चौकोनी शेपमध्ये छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या। गरम तेल झालेलं आहे साईडला, त्यामध्ये सोडून आहे ना स्लो गॅस ठेवून आलटी पलटी करून मस्त असे फ्राय करून घ्यायच्या। तयार झाल्या इथं लेअरदार आणि बिस्किटासारख्या खुसखुशीत शंकरपाळ्या। तर मंडळी व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।